येत्या रविवारी एमपीएससीची परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परीक्षार्थींचा मोठा गोंधळ उडालाय। या परीक्षेची तारीख बदलण्यास खरं तर आयोगानं स्पष्ट नकार दिला होता आणि 25 ऑगस्टची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यात यावी यासाठी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आज फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांसोबत बैठक घेणार आहेत। तर आपण पाहतोय आज जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार, या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात। वर्ध्यामध्ये काही दिवसांपासून पावसानं ओढ दिली असली तरी काही भागात पाऊस पडतोय। आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरात जोरदार पाऊस झाला, यामुळे काकडदरा इथे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। या सामानाचं नुकसान झालंय। दरम्यान परिसरात नाला करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। तिकडे अकोल्याच्या पातूर तालुक्यातील जांब परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अर्धा तास झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यामध्ये केवळ 2% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। पावसाळ्याचे 3 महिने लोटत आलेत, मात्र अद्यापही जिल्ह्यातील 10 प्रकल्प हे कोरडे ठाक आहेत। तर 40 प्रकल्पांमध्ये मृतसाठा आहे आणि 14 प्रकल्पात केवळ 2% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली, त्यामुळे या हंगामातील पिकं चांगली बहरली आहेत। प्रशासनाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात सरासरीच्या 80% पाऊस झाला, मात्र असं असलं तरी जिल्ह्यातील 10 प्रकल्प अजूनही कोरडे ठाक असून 40 प्रकल्पांमध्ये मृतसाठा आहे। पावसाळ्याचे 3 महिने लोटत आले तरी जालना जिल्ह्यामध्ये अद्यापही पाणी टंचाईचं संकट कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण जिल्ह्यातील 10 प्रकल्प जे आहेत ते अजूनही कोरडे ठाक आहेत, तर उर्वरित प्रकल्पांमध्ये केवळ 2% उपयुक्त पाणीसाठा असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या घाणेवाडी जलाशयावरती आहे आणि आपण जर बघितलं तर या जलाशयामध्ये केवळ 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी या ठिकाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि हे सगळं पाणी जे आहे ते मृत साठा असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। अजूनही आपण जर बघितलं तर या जलाशयातून गाळ उपशाचं काम जे आहे ते अजूनही सुरू आहे। जूनच्या सुरुवातीला जालना जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळं जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकं जे आहे ते अतिशय जोमानं बहरल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। मात्र त्यानंतर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस जो आहे तो झालेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प जे आहेत ते अजूनही कोरडे आहेत, तर उर्वरित 40 प्रकल्पांमध्ये मृत साठा शिल्लक आहे, तर 14 प्रकल्पांमध्ये केवळ 2% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये दमदार पाऊस झाला तरच जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागू शकेल। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। लहान वयातच मुलांना हृदयाशी संबंधित आजार जडत असल्याचं आरोग्य तपासणी मोहिमेमधून समोर आलेलं आहे। मागील 4 वर्षात राज्यातील 9824 विद्यार्थ्यांवर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आल्या। आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शाळा आणि अंगणवाडीतील 0 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते। वर्ष 2020-21 या काळात कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य तपासणी मोहिमेवर मर्यादा आल्या होत्या आणि त्यावेळी तपासणीत राज्यातील 549 बालकांमध्ये गंभीर स्वरूपाचा हृदय दोष आढळून आल्यानं त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या।